25 मिनिटं आहे फक्त सर. हा, आम्हाला 20 मिनिटं होती, तुम्हाला 25 मिनिटं आहे. आणि तुम्हाला पण कायद्यात राहावं लागेल आमच्या. आम्ही नेहमी तुमच्या कायद्यात असतो, आज आमच्या कायद्यात तुम्हाला राहावं लागणार आहे. एक्झिबिशन मॅच आहे, पण स्वप्नील दादा आणि विशाल भाऊंना मनापासून धन्यवाद की 18-18 तास ड्युटी करणारी ही सगळी जी मंडळी आहेत आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आनंद घेताना पाहायला मिळणार आहेत. फक्त विनंती एवढीच राहील सर, एखादा एक असा एक व्यक्ती पाठवा ज्यांना दोन्हीकडची नावं माहीत राहतील, दोन्ही टीमची. शुभम विश्वकर्मा यांनी कळलेलं आहे. सँडीबुरे साहेबांनी जर इथं समोर षटकार मारला साईड स्क्रीनवरती, समोर काळ्या कपड्यावरती, काळ्या स्क्रीनवरती, तर 1100चं प्राइस. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडंसं वळर घेतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. साहेब प्लीज एक विनंती असणार आहे, दोन्ही टीमचा प्रतिनिधी पाठवा, कारण युट्यूबला मॅच असल्या कारणाने आम्हाला त्या सगळ्या बाबी इकडे टिपाव्या लागतील. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, थोडासा वळणारा, यष्टीरक्षकांकडे जाणारा, डावखुरे हाताने गोलंदाजी करत असतायत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, इकडे कॅच नाही झालीये. एक रन ती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय खरा. एपीआय विलास पडवळकर साहेब बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग साठी मानकर साहेब आहेत, तर नॉन स्ट्राईकला बुरे साहेब आहेत. नॉन स्ट्राईकला योग्य बॉल. चला जावेत मॅचच्या दिशेने. पहिले षटक मार्गस्थ आहे. आमच्या पोलीस बांधवांसाठी ठेवण्यात आलेला हा महत्वाचा सामना. आपल्या सुरक्षेसाठी सातत्याने तत्पर असणारे आमचे हे पोलीस बांधव क्रिकेटही तेवढं चांगलं खेळतात. हा बॉल समोरच्या दिशेने खेळतात, बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळालाय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. साहेबाच्या बॅट मधून धाव आलेली आहे आणि चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळलाय तिकडे. एक धाव तिकडेही मिळेल. धावसंख्या रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाते. आई बॉल थोडासा लांबून खेचलाय समोरच्या दिशेने, लॉंगॉनला जाईल. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. डीबी पोलीस बॅटिंग करतायत आणि जनरल पोलीस एका बाजूला आपला पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावफलकावर पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. डीबी पोलीस संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये या सगळ्या म्हणजे एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आमच्या सगळ्या या पोलीस बांधवांमध्ये मैदानात उतरण्याचा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा वळलेला बॉल वळवला जातोय. तिकडे रवी साहेब होते तिकडे. धावसंख्या एकने पुढे. 5 धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. घुले साहेब पुन्हा एकदा बॉलिंग साठी. पाच धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 षटकाची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते इकडे.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, आदेश दिलाय बॉलला, जा सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. वा, चांगला फटका खेळलाय. बोरे साहेबांच्या बॅटमधून आला हा चौकार पहिला मिळाला, या डावातील पहिला चौकार आहे, पहिला बॉल ज्याने सीमारेषा ओलांडली आहे. याही वेळेला मिडॉनच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न. गुले साहेब त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आमचे सगळे पोलीस बांधव सातत्याने कामात व्यस्त असतात, परंतु आज त्यांना या प्रेक्षणीय लढतीमध्ये खेळताना आम्ही पाहतोय. आपल्या सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना शुभेच्छा. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल मात्र इकडे आलाय. हो हो हो, एकाने नाही सगळ्यांनी चुका केल्या. गोलंदाजाने पुढे टाकला, फलंदाजाने तो सोडला, यष्टीरक्षकांनीही सोडला आणि इकडे 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेलेली आहे. 14 धावा धावफलकावर. डीबी पोलीस संघ 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुढे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने खेळला फटका आणि या हेलिकॉप्टरवर बसून बॉलला चौकाराच्या बाहेर पाठवलंय. वाह, बोरे साहेब यांच्या बॅट मधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. बोरे साहेबांची बॅटिंग जबरदस्त होते, बॉलला एवढं लांब मारतायत, आरोपीला किती मारत असतील. मंडळी साहेब रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर डीबी पोलीस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा धावफलकावर आहेत. अठरा धावा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मानकर साहेब बॉलिंगला आलेले आहेत. यावेळेला हा बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, जवळच थांबतोय. तिकडे एक धाव घेतली गेली आहे, धावसंख्या 19 वर गेली आहे. 19 वरी धावसंख्या. पोलीस बांधव, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता, लाडका, आणि पोलीस देखील काही कमी नाहीयेत. अहो साहेब, महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस लोकांची एक टीम जर केली ना, कोणत्याही टीमला हरवतील एवढे पोलीस क्रिकेट खेळणारे, टेनिस क्रिकेट खेळ सुद्धा. मग बबलू पाटील पासून पप्पू तोडकर यांच्यापर्यंत आणि कितीतरी पोलीस जे खूप चांगल्या क्रिकेट देखील खेळत आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडलाय झेल. अहो, किती कट्टर आरोपी असेल तर त्याला पकडतात, तर झेल काय चीज आहे. या बॉलला अगदी तेवढंच लिहिलंय, या पकडलंय. धावसंख्या 19 धावा. नवीन बॅटर नवीन साहेब मैदानात येत आहेत. वैभव साहेब मैदानात येत आहेत. विकेट आलेली आहे. मानकर साहेब आल्या पहिला बॉल इनसाइड आउट खेळतात. समोर गेलाय बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तिकडे. नाशिकचे पोलीस बांधव मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. आर्या प्रीमियर लीग, महाराष्ट्रातील मानाची आणि नामवंत क्रीडा स्पर्धा. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणेक यांची ही मानाची स्पर्धा, आणि या मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एवढं महत्वाचं आहे. आमचे पोलीस बांधव मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. अक्रॉस खेळे थोडासा बॉल स्क्वेअर लेगच्या पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. लेगबायच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत. आता आम्हाला पाहायचंय, आमचे हे जे पंच आहेत ना, ते मात्र खूप वेगवेगळ्या अदाकारी करतात. आमच्या पोलीस बांधवांनी जर षटकार मारला किंवा काही उल्लेखनीय कामगिरी केली तर आम्हाला सिद्धूपाजींची अदाकारी पाहिजे आहे. सिद्धू आहे का मैदानात?
स्क्वेअर लेगला आहेत. वा, धावसंख्या 1 ने पुढे जाते. मनगडाच्या साह्याने या बॉलला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. माणकर साहेबांचे षटक आतापर्यंत चांगले राहिलेलं आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे डीबी पोलीस संघ. स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे. एक धाव तर तिकडे घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. आपल्या कामातून वेळ काढून हे सगळे साहेब इकडे आलेले आहेत, कारण आम्ही दिवाळी साजरी करतो परंतु तुम्ही सेवेत असता. आम्ही दसरा साजरा करतो, तुम्ही सेवेत असता. ईद असेल किंवा कोणताही सण असेल, तुम्ही सेवेतच असता. त्याच्यामुळे आमचं भाग्य आहे की तुमच्या मॅचला कॉमेंट्री करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. साहेब, तुम्हा सगळ्यांचं स्वागत, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. किती मोठी सभा असू देत, ती सभा कधी होते? साहेब असतील तर. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. धावसंख्या गणेश लोंढे येत आहेत चौथं षटक घेऊन. पहिल्या 3 ओव्हर नंतर थोडीशी सीमित धावसंख्या आहे, परंतु मजा येणार आहे. या मॅच मध्ये 24 धावा धावफलकावर आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फटका चांगला आहे, निघाला सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 चौकार. 28 धावा धावफलकावर होत आहेत. एका बाजूला वैभव साहेबांच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळाला. पडोळकर साहेब दुसऱ्या बाजूला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने वैभव साहेब यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या माझ्या मते यांची काही सहकारी पोलीस स्टेशन मध्ये असतील तर ते सुद्धा मॅच पाहत असतील, आमचे सहकारी कदाचित, किंवा काहींच्या फॅमिली जर लिंक तुम्ही पाठवली असेल तर. आणि त्यांनाही अभिमान वाटलेला. आपल्या खात्यातील वेळ मिळत नाही परंतु आज आम्ही चांगलंच खेळतोय. यावेळेला बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळते. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पाठीमागे गेलेत, थ्रो केला जातोय. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे आता 31. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. सामना आर्या प्रीमियर लीगचा. चंदू सर, एपीआय पडवळकर साहेब मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे खेळत आहेत. मला असं वाटतं की त्यांचं झेल घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. खूप उंचावरती फटके खेळले जात आहेत, परंतु काय ज्या ताकदीने फलंदाजी होतीये तसं क्षेत्ररक्षण तो होत नाही. साहेबांना आउटच करायचं नाही असं ठरलेलं मला. नाही, माझं मत आहे तसं नसणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, मैदानात गेल्यानंतर हे सुद्धा नसेल. सिनियर ज्युनियर नाते वगैरे हे काय नाही, जिंकण्यासाठी खेळायचंय. साहेब असतील तर साहेबांच्या विरुद्ध देखील आम्हाला चांगली बॉलिंगच करायची आहे. साहेब त्याचंही कौतुकच करतील जर आम्ही त्यांची कॅच पकडली तर. आणि इकडे अक्रॉस खेळले, थोडंसं बॉल पाठीमागे येतोय आणि तिकडे डॉट बॉल आलाय. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर आहेत. पोलीस बांधवांचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी घरी जायला मिळत नाही. घरी गेले आणि इमर्जन्सीचा फोन आला तर जेवत असताना ताट अर्ध्यावर टाकून मात्र पुन्हा ड्युटीवर जावं लागतं. असे हे आमचे पोलीस बांधव आहेत. आपल्या कामामध्ये तत्पर असणारे आमचे पोलीस बांधव आहेत, त्यांना आपण खेळताना पाहतोय. यावेळेला फटका लगावलाय आणि पकडलेली कॅच. यस, विकेट आलेली आहे. पडोळकर साहेब आउट होतील. त्या अगोदर चांगली कामगिरी त्यांनी केली खरी, परंतु इकडे विकेट आलेली आहे. नोंदडे साहेब यांनी पकडलेली कॅच तिकडे पाहायला मिळाली. ड्युटीसाठी नेहमीच तत्पर. आपण कधी कधी आपण फक्त पोलीस पाहतो, पोलिसातील माणूस पाहत नाही. आणि ज्यांची ट्रॅफिकला ड्युटी असेल तर दिवसभर किती असा धूळ खावा लागत असेल, धूळ खावी लागत असेल. आरोपींना पकडण्यासाठी जंग पछाडावे लागते. कधी जेवण मिळते नाही मिळते तेही माहित नाही. त्यांच्या मागे पळावं लागतं. 2-2, 3-3 दिवस, 4-4 दिवस घरी जाता येत नाही. काम करावं लागतंय, ड्युटी करावी लागते. असेही आमचे पोलीस बांधव आहेत. धावसंख्या बॉलर्स नेम प्लीज. साहेब बॉलरचं नाव सांगा ना. इकडे प्रतिनिधी गेलेत परत खाली. दीपक साहेब येत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 31. चौदा धावा पडोळकर साहेबांनी केल्या, बाद झालेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव साहेब आणि त्यांच्या जोडीला आता केशव साहेब आलेले आहेत.
2 ओव्हर शेवटच्या बाकी आहेत. याला म्हणतात शिस्त. माझ्या मते या 4 ओव्हर 12 ते 13 मिनिटातच संपलेले आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल. थोडीशी रणनीती बनवली जाते. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला केशव आहेत. दीपक येतात गोलंदाजीसाठी. फ्लाईट दिली आहे पहिल्याच बॉलवर. फुलटॉस होता, त्याला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. काऊ कॉर्नरला बॉल जाईल, तिकडे एक धाव घेतली जाते. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि तिकडे प्रयत्न झालाय रनआउटचा आणि मैदानातील पंचांनी कळवलंय तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. OUT आउट आहेत साहेब. केशव साहेब माघारी परत आहेत. नवीन साहेबांचं नाव कळवा प्लीज. राहुल साहेब मैदानात चाललेत. बत्तीस धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक सुरू आहे. डीबी पोलीस बॅटिंग करते. पहिला बॉल थोडासा पुढे टाकला होता, त्याला ऑन साईडला ढकललंय खरं. काऊ कॉर्नरचे फिल्डर येते तोपर्यंत 1 रन मिळेल. 32 धावा धावफलकावर आहेत. आर्या प्रीमियर लीग या महाराष्ट्रातील नामवंत लीग मध्ये विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांची मानाची स्पर्धा, नाशिकची सर्वांची लाडकी स्पर्धा, त्यामध्ये आमचे पोलीस बांधव एक महत्वाचा सामना खेळत आहेत. ओ हो, चांगला बॉल लेंथवर टप्पा पडलाय, शूट झालाय, वेगात आलाय, यष्टीरक्षकांकडे गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे. हाई बॉल कमी गतीने टाकला. यावेळेला थोडासा टर्न देखील करताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी गोलंदाज दीपक साहेब 4 बॉलमध्ये त्यांनी 2च रन दिलेले आहेत. 33 धावा. 5वं षटक मार्गस्थ. डीबी पोलीस बॅटिंग करते जनरल पोलीस क्षेत्ररक्षणासाठी. हाही बॉल यष्टीरक्षकांकडे आणि यस विकेट येते इकडे. वा वा वा, अचूक गोलंदाजी. विकेट आली आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि माझ्या मते फटकेबाजी सुद्धा तशीच अचूक टप्प्याची होत असेल आरोपीला. कुमावत साहेब मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. हे सगळे पोलीस बांधव. गुणावत सर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. डीबी इंचार्ज गुणावत साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 5वं षटक. ऑप्शनच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात वाईट बॉल आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा. डीबी पोलीस बॅटिंग करते. आर्या प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेमध्ये स्वप्नील भाऊ गामणे, विशाल भाऊ पट्टेदार यांची मानाची स्पर्धा, पट्टे बहादूर साहेब यांची मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पोलीस बांधव खेळतायत. आनंद आम्ही सगळे घेतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे डीबी पोलीस 34. मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच साठी प्रगती स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट असणार आहे. त्याचबरोबरीने कमिटीच्या वतीने एक मानाची ट्रॉफी दिली जाईल. हरदेव स्पोर्ट्स यांच्याकडून एक ब्रँडेड गॉगल आणि एक कॅप दिली जाणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
वा, मालेगाव टेनिस क्रिकेट कडून सुद्धा शुभेच्छा. दीपक साहेब आपणास आलेले आहेत, कारण मालेगाव मध्ये आपण खूप चांगले क्रिकेट खेळलेलं आहात आणि इकडेही खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेला लांबचा बॉल होता, थोडासा तिकडनं खेचलाय आणि यास वा, चांगला फटका खेळलाय. बॉलला सीमारेषा दाखवलीये, बॉल सीमारेषा पार येतोय. चौकार. 38 वर पोहोचली धावसंख्या. शेवटची ओव्हर आहे, गिअर चेंज करावं लागेल आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. डीबी पोलीस 38 वर पोहोचलेत. 5 बॉल अजूनही बाकी आहे. बॉलिंगसाठी आलेले आहेत गणेश साहेब, पण बॅटिंगचं केशव साहेबांच्या बॅटमधून आलाय स्ट्रोक. वैभव साहेब आहेत, म्हणून प्लीज एक शक्य झालं तर एक कोणी तुमच्या बरोबर सहकारी असेल तर प्लीज पाठवा, जर शक्य झालं तर. एक धाव तिकडे मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. दुसरीचा कॉल मात्र दिलाय. शेवटची ओव्हर आहे, या गोष्टी कराव्या लागतील. गुणावत साहेब आणि वैभव साहेब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 40 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉलिंगसाठी गणेश साहेब पुन्हा एकदा. अंबटचे पीआय राजपूत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. समोर उडवलाय बॉल आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला. कॅच नाही सफल झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. फेकी केली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 42 धावा. या ठिकाणी आगमन होत आहे अंबड पोलीस स्टेशनचे सिंगम राजपूत साहेबांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं आपण स्वागत करूयात. साहेब या, आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा आर्या प्रीमियर लीग. यावेळेला बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वळवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करण्याचा प्रयत्नही केला जातोय आणि इकडे 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे, ती म्हणजे 44. पहिला डाव सुरू आहे. हा सर, एक शॉर्ट रन कळवली जाते. 43. 2 बॉल आहेत वाटतं. गुणावत साहेब बॅटिंगसाठी पुढे सरसावले. फटका खेळलाय, चांगला फटका आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जाईल का? यस, बॉल सीमारेषच्या पलीकडे. साहेबाने आदेश दिलाय बॉलला, जा सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांनी 47 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. डीबी पोलीस बॅटिंग करत असताना यावेळेला गॅपमध्येच बॉल खेळताना पाहिला मिळत आहेत. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय. तिसरीचा कॉल दिला जातोय का? यस, तिसरीचाही कॉल दिला गेलेला आहे आणि बघता बघता 1 2 3 3 पूर्ण झाल्यात. चौथीचा कॉल दिलाय. वा, आणि त्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. पहा, पहिला डाव संपलाय. डीबी पोलीसची धावसंख्या झाली आहे 50. विजयासाठी पाहिजे जनरल पोलीस संघाला 51 धावा करायच्या आहेत मॅचला जिंकण्यासाठी. महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रीमियर लीग आर्या प्रीमियर लीग, आणि या आर्या प्रीमियर लीग मध्ये स्वप्नील भाऊ गामणे असतील, विशाल भाऊ पट्टे बहादूर असतील, यांच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये इकडे धावसंख्या एक महत्वाची पोलीस साहेबांची प्रेक्षणीय मॅच आहे. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक मनोज बेल्लेकर सर यांना आमंत्रित करतोय. केली होती. ही क्रिकेटची स्पर्धा शिस्तप्रिय आहे आणि पोलीस दल म्हटलं गेलं की शिस्त ही नव्याने सांगण्याची गरजच नसते, कारण त्यांच्या रक्तातच शिस्त आहे. संघ मैदानाच्या आतमध्ये जात असताना लाईनमध्ये गेला, मैदानाच्या बाहेर येत असताना सुद्धा लाईनमध्ये आला. आणि एका बाजूला अगदी आपण पाहिला तर जनरल पोलीस संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लाईनमध्येच जाताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तसं साहेबांपुढे काही गाणी वाजवणं थोडंसं
चुकीचं वाटते, पण हे गाणं मला वाटतं सर तुमच्यासाठी आहे. त्याबरोबर आदरणीय संजय आबा घुगे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर धनंजय भाऊ गवळी तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्या मान्यवरांचं, मित्रपरिवाराचं आपल्या आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय खूप जबरदस्त आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. कोण आहे गोलंदाज सर? नावं कळली तर बरं होईल. केशव, गोलंदाज केशव आहेत. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी दत्ता निंदळे सर, आणि नॉन ट्रॅकला आता हे कोणी विचारायचं नाही, बच्चा बच्चा जानता है. अंबड पोलीस स्टेशनचे सिंगम आहेत राजपूत साहेब आता मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर बनवला गेलेला आहे तो 50, बनवायचे 51, आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी जर अगदी आपण पाहिली तर दत्ता सर आणि त्याबरोबर राजपूत सर ही जोडी मैदानाच्या आत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज केशव साहेब आहेत, आणि पहिला चेंडू दत्ता सरांच्या बॅटमधून अगदी खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येईल, सिंगल जोरपडे खातं खोललं गेलेलं आहे. पण पाहतोय की एका बाजूला जनरल पोलीस, एका बाजूला डीबी पोलीस. सामना आहे, प्रेक्षणीय सामना, अर्थात ही मैत्रीपूर्ण लढत आहे. आणि अंबड पोलीस स्टेशनच्या असणारे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग इथे एकत्रित खेळत आहेत. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय पायाच्या सेने चेंडू अडवलाय. एक आली, दुसरीचा प्रयत्न केलाय. वा, 2 धावा, सुरेख रन बिटवीन द विकेट. धावा चोरलेत, तसं कायद्याने चोरी करणं गुन्हा आहे, पण क्रिकेटमध्ये माफ आहे. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील, आणि या 2 धावसंख्येने धापरकर धावसंख्या 3 आहे. 51 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय बक्षिसाची चर्चा चालू होती, आणि इथे राजपूत सरांच्या प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकाराला स्वप्नील दादा गामणे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. पहिले 500 रुपयाची कमाई. मैदानाच्या आतमध्ये नाशिक पोलीस आपली कामगिरी बजावत आहेत.
यावेळेचा चेंडू सोडून दिलाय. चेंडू येते डॉट, चेंडू येते निर्धाव. 7 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या तब्बल 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौथा चेंडू जर अगदी आपण पाहिला तर डॉट येताना पाहायला मिळाला. किशोर साहेब परत तयार आहे. राजपूत साहेबांसाठी ही गोलंदाजी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, तिथे फिकी थोडीशी खराब आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धापलकर धावसंख्या असेल आता 8 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप जबरदस्त होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. दोन्ही टीम्स पॉवरफुल आहेत. बिग हिट केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. मोठी विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आतमध्ये आपण रवींद्र साहेबांना या ठिकाणी पाहणार आहोत. दत्ता सरांची विकेट आली, पहिली विकेट आली. पहिलं षटक अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हे संपलं सुद्धा गेले. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहूया. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. काय नाव आहे गोलंदाजाचं? वैभव. पहिलं षटक केशव यांनी टाकलं होतं. दुसऱ्या षटकासाठी वैभव यांना आपण पाहणार आहोत. 51 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. उर्वरित 30 चेंडूमध्ये अर्थात 30 बॉल बाकी राहिले, 5 ओव्हर बाकी राहिल्यात आणि 43 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. शांत वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहिजे. मॅच खूप जबरदस्त या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. शांत वातावरण, हे वातावरण राजपूत साहेबांनी एक चौकारी खेळत थोडंसं अशांत पण केलं होतं. एक मैत्रीपूर्ण सामना आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. 18 तास ड्युटी करणारे हे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे रनआउट करण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली गेली. निर्धाव चेंडू आलाय. धाबांची धावसंख्या स्थिर 8 धावा. हा सामना जिंकणारा संघ नक्की कोणता असणार आहे? जनरल पोलीस की डबे पोलीस? आणि इथे अगदी आपण पाहतोय पंचाकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट आली आहे आणि अंबड पोलीस स्टेशनचे असणारे PI सिंगम आदरणीय राजपूत साहेबांची विकेट या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळाली. कोणी गेले मैदानाच्या आतमध्ये? आता नाव काय? मानकर साहेब, उमेश मानकर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 8 धाबा आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती वैभव तयार आहेत. वैभव साहेब गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. उमेश मानकर साहेब इथे जोरदार तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकला नाहीये. एक सिंगल, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फिकी आहे. एका धावसंख्येत दाखल करते धावसंख्या 9 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशेष करून अगदी आपण पाहतोय की कायदा आणि सुव्यवस्था आणि त्याबरोबर अगदी आपण पाहतोय की खास करून आपल्याला सुरक्षितता जी आपण म्हणतो ही त्या व्यक्तींच्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळते ज्या व्यक्ती आता मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत.
महाराष्ट्र पोलीस आहेत सगळे खेळाडू वेगळ्या वेगळ्या हुद्द्यावरती जरी कामकाज करत असतील, मग कोणी API आहे, कोणी PI आहे, कोणी PSI आहे, कोणी हवालदाराची भूमिका बजावतंय, कोणी पोलीस नाईकची भूमिका निश्चितप्रमाणे बजावत आहेत. पण एकच टार्गेट की कोणावरती अन्याय होणार नाही. ज्यांनी अन्याय केलाय त्याला चांगलाच म्हणजे आपण धडा शिकवत किंवा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत सर्वसामान्य नागरिकांची सेवा, महाराष्ट्राच्या मातीची सेवा हा ध्यास असतो प्रत्येकाचा. आणि आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ट्रेंडिंगचा बाले किल्ला म्हणजेच नाशिक जिल्हा. बिघड केलाय, क्षेत्ररक्षक तिथं कोणीच नाही. चेंडू पोहोचते सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. एक चौकार आल्यानंतर धापलक वेगाने पुढे जाते. 14 धावा आहेत आणि इथे फ्लिक केलाय मैदानाच्या बाहेर. टायमिंग आणि ताकद दोन्हींची नाजाकत. षटकार एक चौकार एक षटकार अतिशय सुरेख पाहायला मिळाला. पहिल्या 10 चेंडूमध्ये 10 धावा होत्या. पुढच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. अनुक्रमे एक चौकार एक षटकार. टोटल स्कोर झाला 20. सँडी नवीन गोलंदाज. धाबरागती धावसंख्या 20 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 24. पाडवायच्या अजून 31 धावा. 24 चेंडूवर 31 धावसंख्येचा पाठलाग याकडे जो करायचा आहे. शांत असं वातावरण, शांत असं वातावरण पाहूया. बरीचशी चर्चा अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारे रचली जाते ते आपल्याला पाहायचंय. बॅकअप सगळ्यात महत्वाचा राहील आणि बॅकअप का असावा खाकी वर्दीतील व्यक्तींना नवीन सांगण्याची गरज नाही. बॅकअप सगळ्यात महत्वाचा राहतो आणि ते बॅकअप करण्याचं काम निश्चितप्रमाणे जे केलं जाते. बरोबर 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. फुल टॉस लॉंग ऑफला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापल्याका धावसंख्या असेल आता 21 धावा धापल्यावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पोलीस होणं तितकं सोपं नाही मित्रांनो. पोलीस झाल्यानंतर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय किती मोठ्या असतात. स्वतःचं घरदार सोडून स्वतःच्या घरामध्ये एखादं कितीही मोठं काम असेल तरी तेही मात्र बाजूला ठेवावं लागतं आणि ऑन ड्युटीला थांबावं लागतं. मग गणपती उत्सव असू द्या, नवरात्राचे उत्सव असू द्या, त्याबरोबर कुठलाही धार्मिक सण असू द्या, दिवाळी होऊ द्या, रक्षाबंधन असू द्या, कित्येक वेळा बहीण भांडत्या भावाबरोबर, अरे एकदा तरी रक्षाबंधनला घरी थांब. हो 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 परत एकदा बेगे चेंडू सीमारच्या बरोबर फरार. 4 रन चौकार.
यावेळेस अगदी आपण पाहिले परत एकदा लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहे. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय उमेश सरांचा खेळ. गणेश साहेब हैदराच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतात 25 धावा आहेत, निम्म्या झाल्यात, निम्म्या बडवायच्या आहेत. 21 चेंडूमध्ये अजून 26 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. की पोलीस म्हणजे नक्की तरी काय, तर पोलीस म्हणजे फिरता वारा, पोलीस म्हणजे वाहता झरा, पोलीस म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा, पोलीस म्हणजे अंगावरची शहारा, पोलीस म्हणजे रात्रीचा पहारा, आणि पोलीस आहे फक्त सुख आणि दुःखाचा सहारा. गोलंदाज तयार आहे. हलक्या तऱ्हेने चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळलाय, चेंडू पोहोचला साईन मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी एक सिंगल आली, सिंगलचे रुपये धापलक इकडे पुढे जाईल. 26 वरती धापलक, 3 गड्यांच्या मोबाईल्यात समीकरणे, शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 25 धाबा. पोलीस म्हणजे सुख आणि दुःखाचा असणारा सहारा, पोलीस म्हणजे जनहिताचा नारा, पोलीस म्हणजे अनमोल हिरा. आणि इथे अगदी आपण पाहतोय एक सुरेख प्रकारचा फटका आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे परंतु तिथे झेल होऊ शकला नाही, चेंडू पोहोचला जाईल हळूहळू सीमारेषेच्या दिशेने. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा येतील. या 2 धावसंख्येने धापरकर धावसंख्या असेल आता 32 धावा. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 32 धावा धापरकर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. काय नाव आहे वैभव सर, इथे गोलंदाजी मार्फत आपल्याला जे पाहायला मिळणार. चर्चा चालू आहे. उर्वरित असणाऱ्या 18 चेंडूत आता 19 धावा ज्या बडवायच्या आहेत या रोखल्या जाणार का? पोलीस अर्थात जनरल पोलीस आणि रेव्ही पोलीस यांच्यामध्ये असणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. वेळ सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये डाव संपवायचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. गोलंदाज सायकर गोलंदाज मार करते. वैभव सर उजव्या हाताने अगदी मारा करतील. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय रंधुळ साहेब. फुल टॉस, रिव्हर्स, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल सुटला, जीवनदान. आणि या जीवनदानामुळे एक सिंगलची भरपाई सुद्धा होताना पाहायला मिळाली. धापलकीकडे पुढे जाईल. धापलका धावसंख्या असेल आता 33 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. अजूनही बनवायच्या 18 धावा, 17 चेंडू बाकी. कॅच सोडली म्हणून 500 रुपये. जयराज राठोड यांनी कळवलंय षटकार जनरल राठोड कळवतोय त्यांनी 500 रुपये गमवलेत. त्यांनी झेल घेतला असता त्यांना 500 रुपये मिळाले असते. धापलका धावसंख्या असेल आता 35. डीबी पोलीस आणि जनरल पोलीस यांच्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि मॅच खूप रंगणार आहे. सिंगल डबल सातत्याने ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या सिंगल डबलच्या जोरावरती संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय.
आणि तिथे तिथे अगदी आपण पाहतोय निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल. समीकरण आहे 15 चेंडू आणि 16 धावा. 15 चेंडू 16चा सामना बाकी आहे. इथे एखादी विकेट, इथे एखादा डॉट बॉल, एखाद 2 डॉट बॉल मॅचची रंगत वाढू शकतात. पण एखादी 2 बिघेड जर आले तर मॅचची जी रंगत आहे ती मात्र कदाचित कमी होती की काय. आणि क्लीन बोल्ड. हो गई गलती, हो गई भूल, दांडी गोल. आपले 16 धावा अजून या ठिकाणी जिंकण्यासाठीच्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. पस्तीस धावा 4 गाड्यांच्या मोबाईल्यात. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला जे पाहायला मिळते शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय. आणि इथे अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नो+1 अशा 2 धावा इथं आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. आणि ज्यांचं गाणं आपण ऐकतोय कायद्याचा बाले किल्ला, ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लाडके गायक आदरणीय सुनुभाऊ साठे सुद्धा आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा निश्चितप्रमाणे ऑनलाईन देत आहेत. सुनुभाऊंचे या ठिकाणी मनापासून कौतुक. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय. नाशिक जिल्ह्यात एक शिस्तप्रिय असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे आर्या प्रीमियर लीग. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. चल होऊ शकला नाहीये. चेंडू पायाच्या सने आडला गेला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 38 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील आता 13 बनवायच्या 13 धावा. 13 चेंडू 13 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज तयार. स्विच इट. प्रोफेशनल प्लेअरला लाजवेल असा मात्र हा षटकार होता. बॉलर नेम पहिलं ओके. पहिलं षटक ज्यांनी टाकलं होतं त्यांना मात्र गोलंदाजी साठी थोडंसं बाजूला झालेत. आणि नवीन गोलंदाज मला वाटतं इथे स्वतः पडवळकर साहेब आहेत. गोलंदाज स्वतः पडवळकर साहेब इथे गोलंदाज मार्कावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू 7. 4 षटकं संपली.
4/44. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय जो ढकलला आहे तिथे आरामात आलेले एक सिंगल. दाबलेकडे पुढे जाईल दीपक सर. आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दीपक बिरारी नावाचा दबदबा. इथे परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि हा दीपक सातत्याने प्रकाश देताना पाहायला मिळाला होता, पण हा दीपक हा दिवा इथे मात्र विझला गेलाय. पण संघाला प्रकाशमय करण्याचं काम आता कोणता फलंदाज करणार ते आपल्याला पाहिजे. फलंदाज बाद. काकड साहेब, नवनाथ साहेब. ओके, हा हे चेंडू डॉट आलाय. मॅच सहजासहजी संपणार नाही तितकंच करे. 9 चेंडू आणि 6 धावा. 9 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. मॅच मैदानाच्या तुरे रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सामना होता 13 चेंडू 13. त्यानंतर चाललेला षटकार 12 चेंडू 7. त्यानंतरची सिंगल दीपक सरांची आलेली विकेट. ह्या सगळ्या गोष्टी अगदी आपण पाहिल्या आहेत. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने धापल एक पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 46. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 5 धावा. आठ चेंडू 5 आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले धावबाचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल आली लेगबायच्या रूपाने. आपल्याकडे धावसंख्या असेल ती असेल आता 47. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4. रोहित ब्लास्टर आणि सोनोने वॉरियर्स दोन्ही टीम रेडी राहा. हा सामना संपल्याबरोबर सोनोने वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये चला. चेंडू आला डॉट. षटकाची झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 4 धावा. 6 चेंडू 4. कोणाला पाचारण केलं जाते ते आपल्याला पाहिजे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. चला थोडस आपण मॅच स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. आणि सामना संपल्यानंतर विनंती राहणार आहे की सगळ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं ही विनंती राहील. फक्त 2च मिनिटं वेळ घेतला जाईल सगळ्यांचा, त्यापेक्षा जास्त नाही. राजपूत साहेबांना विनंती राहील आपण आपल्या सगळ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन प्रेझेंटेशन बॉक्सकडे सामना संपल्यानंतर यावं ही विनंती राहणार आहे साहेब. कोण आहे गोलंदाज? बॉलर नेम केशव. ज्याने पहिलं चेंडू टाकलं होतं ते केशव गोलंदाजी मार्कवर देत. 6 चेंडू आणि 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगणार आहे. 6 गेंदे 4 रन. एक्झिबिशन मॅच. पहिला चेंडू डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. पहिला चेंडू खराब येताना पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 6 बनवायच्यात. अजूनही 3 धावा. 6 चेंडू आणि 3 धावा संख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. 6 गेंदे 3 रन. पाहूया धावलगाची धावा संख्या अगदी आपण पाहतोय सामना बरोबरीत 50 धावा. 1 धाव फक्त बनवायचे बाकी राहिले. विजयी धाव. विजयी धाव फक्त घ्यायची बाकी राहिलेली आहे. 5 चेंडू आता बाकी राहिले. 5 चेंडू 1. शांत असं वातावरण आणि स्विच हिट चौकार मारत हा सामना या ठिकाणी जिंकलाय.
पोलीस आहे. दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन. इथं हार जीत लांबची गोष्ट होती, प्रेक्षणीय सामना होता. जिंकणारे प्लेअर ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब टू